स्त्री शिक्षणासाठी, स्त्री सन्मानासाठी, स्त्री हक्कासाठी ज्या प्रत्येक माऊलींनी लढा दिला त्या प्रत्येक माऊलीला रागिनीला माझा मानाचा मुद्रा. अहो झोपेचं सोंग घेतलेल्यांना उठवावं कसं, धैर्यपणाचं सोंग घेतलेल्यांना सुनवावं कसं आणि आपल्या समाजातल्या स्त्रीला या शिक्षणाच्या प्रमाणात आणावं कसं. शिक्षण हे तिचं जीवन आहे हे आपल्या समाजातल्या लोकांना समजून सांगावं कसं, पटवून द्यावं कसं, पटवून द्यावं कसं. खरंच आपला समाज, आपला देश खूप प्रगती करत आहे, प्रगतीच्या वाटचालीत आहे, तरी पण आपल्या समाजात मुलीला जेवढं महत्त्वाचं स्थान मिळालं पाहिजे तेवढं नाही मिळत. म्हणूनच एका स्त्रीला म्हणजेच एका लहान मुलीला तिच्या आईच्या गर्भातच मारून टाकलं जायचं, तिच्या जन्माअगोदरच तिचं बालपण हिरावून घेतलं जायचं. तेव्हा आपल्याला कोण अधिकार द्यायचा, त्या उमगत्या कळीला तोडायचा, त्या लहान जीवाला मुळापासून नष्ट करायचा. तेव्हा ती उमगती कळी, तो लहान जीव आपल्या आईला बोलायचा. पुरुषत्वाच्या ओझ्याखाली लपलेल्या स्त्रीचं जग उघड्या अश्रू नयनांनी पाहायचंय. पुरुषत्वाच्या ओझ्याखाली लपलेल्या स्त्रीचं जग उघड्या अश्रू नयनांनी पाहायचंय. त्या ओझ्याखाली लपलेल्या स्त्रीचं जग उघड्या अश्रू नयनांनी पाहायचंय. पुरुषत्वाच्या ओझ्याखाली लपलेल्या स्त्रीचं जग उघड्या अश्रू नयनांनी पाहायचंय. काळाच्या पैद्यात ओढू नको आई, अगं आई काळाच्या पैद्यात ओढू नको आई, आता मला जगायचंय, आता मला जगायचंय. खरंच आपल्या समाजातल्या लोकांना असं नाही केलं पाहिजे. आपण म्हणतो मुलगा झाला तर चांगलं होईल पण मुलगी नको, पण मुलगा किंवा मुलगी या दोन्ही नाही, आपल्याच देवाचं माझं वरदान म्हणून स्वीकारलं पाहिजे. आपल्याला हे दिसत नाही की बाहेरच्या समाजात मुलीचे स्थान किती मोठे आहेत आणि आपल्या समाजात किती लहान. तरी आम्हाला मुलगाच हवा, कारण आमची संस्कृती म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती. रात्री दारू प्यायचा आणि बायकोला मारायचं हीच का आपली पुरुष प्रधान संस्कृती? कुणी सांगेल का मला हीच का आपली पुरुष प्रधान संस्कृती? तरी आम्हाला मुलगाच हवा, कारण मुलगा म्हणजे वंशाचा दिवा असतो, मुलगा म्हणजे कुलदीपक असतो. पण मुलगी तुमच्या वंशाची पती नाही का बनू शकत? तिलाही हक्क आहे जगायचा. मुलगा हा एकाच घरचा दिवा असतो, पण मुलगी सासर आणि माहेर हे दोन्ही घरात तेव्हा ठेवणारी एक घराची ज्योत आहे. हे विसरू नका, हे लक्षात ठेवा. जर फूल नाही धरती पर तो फल कहां से आएंगे? जर मुलीच नाही त्या धरतीवर तर मुलं कुठून येणार? तुमचा वंशाचा दिवा कुठून पैदा होणार? जर फूल नाही धरती पर तो फल कहां से आएंगे? अंश काटकर अपना तुम वंश कहां से बढ़ाओगे? अंश काटकर अपना तुम वंश कहां से बढ़ाओगे? आपल्या समाजातल्या स्त्रीला फक्त शिकवलं नाही पाहिजे, तिला घडवलं पाहिजे. तिच्यावर होणारा अन्याय अत्याचार पूर्णपणे थांबवला पाहिजे, तेव्हाच आपला समाज खऱ्या अर्थाने शिक्षित होईल. पण इथं आपल्या समाजाची रीत अशी आहे, इथं बरं बोललं तर खरं वाटत नाही, खरं बोललं तर बरं वाटत नाही. ठीक आहे.